चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाची नव्याने रचना करण्यात आली असून सदर पथकास पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभय सिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्याकामी सूचना देण्यात आल्या आहेत। दिनांक 4/1/2024 रोजी शशिकांत महाजन, नितीन पाटील, संदीप पाटील तसंच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील, पोलीस नाईक दीपक पाटील, पोलीस शिपाई अमोल भोसले, अजय पाटील, नंदकिशोर महाजन, मोहन सूर्यवंशी यांना पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी रात्रीच्या वेळेस गस्ती दरम्यान संशयित वाहन चेक तसंच खात्री करून कारवाई करण्याकामी सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे सदर पथक गस्त करत असताना पोलीस नाईक दीपक पाटील यांना रात्री 3:45च्या सुमारास धुळे रोडवरील डेळराबर्डी परिसरात असलेल्या साने गुरुजी शाळेसमोर मेहुणबारे गावाकडून चाळीसगाव शहराकडे एक टाटा एस छोटा हत्ती वाहन भरधाव वेगाने येताना दिसला। तेव्हा सदर वाहन चालकास त्यांनी थांबवण्याचा इशारा केला, परंतु चालकाने त्याच्या ताब्यातील छोटा हत्ती वाहन न थांबवता भरधाव वेगाने चाळीसगाव शहराकडे चालवित नेले। तेव्हा पोलीस पथकाचा त्या वाहनावर अधिक संशय बळावल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग करून वाहनास पुंशी पेट्रोल पंपाच्या पुढे थांबवले। त्या वाहनामध्ये मागे 3 इसम बसलेले होते। त्यांनी पोलिसांना पाहताच त्यापैकी 2 इसम अंधाराचा फायदा घेऊन वाहनातून उतरून पळून गेले। तसंच वाहन चालकाने त्याच्या शेजारी 3 इसम बसलेले होते। पोलीस पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनात शहरात जलपुरवठा वाहिनीसाठी वापरण्यात येणारा लोखंड मिश्रित बीड धातूचा एक पाईप तसंच त्या पाईपाचे तुकडे दिसले। पोलीस पथकाने त्यांना सदर पाईप कुठून आणला याबाबत तसंच पळून गेलेल्या इस्मांबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली। तेव्हा सदर पथकातील कर्मचाऱ्यांना सदर पाईप हा कुठून तरी चोरून आणला असल्याची खात्री झाल्याने सदर इस्मांना वाहनासह ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला हजर करण्यात आला। त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा 124 भारतीय दंड विभाग कलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। ताब्यात घेण्यात आलेल्या इस्माचं नाव अशोक विश्वनाथ पवार, वय 27 वर्षे, वाल्मिक साहेबराव सोनवणे, वय 45 वर्षे, दोन्ही राहणार पाण्याच्या टाकीजवळ डेराबर्डी चाळीसगाव, राहुल रावसाहेब पाटील, वय 31 वर्षे, राहणार भोरस, हनुमान मंदिराजवळ, तालुका चाळीसगाव, रवींद्र नागो राजपूत, वय 52 वर्षे, राहणार नवेगाव, मेहुणबारे, तालुका चाळीसगाव अशी असून त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला पाईप तसंच वाहन अंदाजे किंमत 2,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पळून गेलेल्या इस्मांबाबत माहिती घेता त्यांनी त्यांची नावं किरण मस्के तसंच रोशन मोरे असं असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर तत्काळ पोलीस पथक पळून गेलेल्या आरोपितांचा शोध घेण्यासाठी गेले असता इसम नामे रोशन युवराज मोरे, वय 23 वर्ष, राहणार दसेगाव, तालुका चाळीसगाव हा चाळीसगाव बसस्टँड जवळ मिळून आल्यानं त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। पळून गेलेला इसम नामे किरण मस्के याचा शोध घेऊन ताब्यात घेत आहोत। सदरचा जप्त मुद्देमाल आरोपितांकडून कुठून चोरून आणला याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक दीपक पाटील, पोलीस शिपाई अमोल भोसले तपास करीत आहेत। दीपक जाम, चाळीसगाव स्पीड न्यूज, चाळीसगाव।